गणपतींना दुर्वा अर्पण केल्याने कोणते फायदे होतात? गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे आणि तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती पूजेत मोदक आणि दुर्वा अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हे भगवान गणेशाला प्रिय असते. गणपती पूजेची संपूर्णता दुर्वांशिवाय अपूर्ण राहते. दुर्वा अर्पण केल्याने सुख, समृद्धी आणि सर्व प्रकारची संपत्ती वाढते असे मानले जाते. गणेशोत्सवात तुम्ही भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करून त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेऊ शकता. याने जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते. गणेश पूजेतील दुर्वा अर्पणाची खास पद्धत अशी आहे की 22 दुर्वा एकत्र जोडल्यास 11 जोड्या तयार होतात. पूजेसाठी फक्त मंदिराच्या बागेतील किंवा स्वच्छ जागेत उगवलेल्या दुर्वा वापराव्यात. तसेच त्याची स्वच्छता आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. गणेश चतुर्थीला मूर्ती बसवल्यानंतर 21 दुर्वा मूर्तीखाली ठेवा आणि ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करून पूजा करा. 10 दिवस या मंत्राचा जप करावा आणि विसर्जनानंतर 10व्या दिवशी दुर्वा लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवाव्या. याने समृद्धी येते. धन्यवाद.